जालना जिल्हा परिषद प्रशालेमध्ये आज इन्स्पायर अवॉर्ड विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं। माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद आणि केंद्र सरकार विज्ञान प्रायोगिक मंत्रालय यांच्या संयुक्त विद्यमाने हे विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आलं असून यात 96 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलाय। या प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांचे विविध नाविन्यपूर्ण प्रयोग मांडण्यात आले आहेत। आज या विज्ञान प्रदर्शनाचा शेवटचा दिवस असून या प्रदर्शनामधून 16 नाविन्यपूर्ण प्रयोगांची राज्यस्तरावरती निवड केली जाणार असल्याची माहिती जिल्हा विज्ञान पर्यवेक्षक प्रभाकर शिंदे यांनी दिली आहे। शिवाय या स्पर्धेतून नवीन बालवैज्ञानिक पुढे येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। करू सुरू सर, मला काय सांगणार, कोणतं विज्ञान प्रदर्शन आहे, किती दिवस चालणार आहे आणि काय नेमकं आयोजन आहे? बरं, राज्य विज्ञान शिक्षण संस्था नागपूर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद शिक्षण विभाग जालना यांच्या वतीनं हे विभाग स्तरावरचं इन्स्पायर्ड अवॉर्ड 2022-23 म्हणजे 12वी राष्ट्रीय आपलं जिल्हास्तरीय विज्ञान साहित्य स्पर्धा या ठिकाणी आयोजित केलेली आहे। यामध्ये मराठवाड्यातील एकूण 8 जिल्हे सहभागी असून प्रत्येक जिल्ह्यातून या ठिकाणी जवळपास 80% स्पर्धकांची विद्यार्थ्यांची उपस्थिती आहे। एकूण 156 लोकांचं म्हणजे विद्यार्थ्यांचं साहित्य प्रदर्शन या ठिकाणी होतं। या 156 विद्यार्थ्यांमधून 10% विद्यार्थ्यांची निवड करून हे राज्यस्तरावर होणाऱ्या 22 ते 24 एप्रिल दरम्यानच्या कराड येथील राज्यस्तरीय इन्स्पायर्ड अवॉर्ड विज्ञान स्पर्धेसाठी हे पात्र होणार आहेत। याचा कालावधी 6 ते 8 एप्रिल असा होता, पण 7 आणि 8 या 2 दिवसामध्ये हे जिल्हा स्तरावर या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे। यासाठी 3 परीक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली असून त्यामध्ये एक निपा अहमदाबाद म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची प्रतिनिधी श्रीमती कृष्णा विश्वास मॅडम आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे 2 प्रोफेसर्स श्रीमती प्रेरणा मोरे मॅडम आणि निलोफर पटेल मॅडम यांची नियुक्ती केलेली आहे। आणि या तिन्ही ज्युरींनी, तिन्ही परीक्षकांनी त्यांचं काम असं चोखपणे पार पाडलेलं आहे। यामध्ये 156 विद्यार्थ्यांपैकी एकूण 96 विद्यार्थ्यांचा सहभाग या ठिकाणी झालेला आहे आणि त्यांनी त्यांच्या साहित्याचं योग्य रीतीने चांगल्या पद्धतीने त्यांनी त्यांचं प्रेझेंटेशन या ठिकाणी केलेलं आहे। शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांचा कसा फायदा होणार? या एक वैज्ञानिक दृष्टिकोन विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावा, एक नाविन्यपूर्ण कल्पना ही समाजासमोर यावी, हा याच्या पाठीमागचा उद्देश असून या ठिकाणी आलेल्या बरेचसे प्रयोगामध्ये शेती उपयोगी वैज्ञानिक तुमचं आरोग्यविषयक साहित्याचा याच्यामध्ये प्रकर्षणे आणि विशेषतः समावेश आहे। त्यामुळं नवीन बालवैज्ञानिक तयार होण्यासाठी या स्पर्धेचा नक्कीच आपल्याला म्हणजे देशाला आणि जिल्ह्याला याचा उपयोग होईल आणि नवीन येणारी पिढी नवीन बालवैज्ञानिक या स्पर्धेतून तयार होतील अशी या ठिकाणी आम्हाला सगळ्यांनाची अपेक्षा आणि खात्री आहे। काय नाव सर आपलं? मी प्रभाकर शिंदे, सहाय्यक कार्यक्रमाधिकारी सर्व शिक्षा अभियान जिल्हा परिषद जालना, जिल्हा विज्ञान पर्यवेक्षक म्हणून मी कामही पाहतो आणि या इन्स्पायर अवॉर्ड पर्यवेक्षण म्हणजे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाची जबाबदारी शिक्षणाधिकारी माध्यमिक, आमचे उपशिक्षणाधिकारी आणि शिक्षण विभागाची माध्यमिकची सर्व टीम यांच्या वतीनं आम्ही पार पाडलेली आहे। मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यामधून सहभाग कमी असल्यामुळं राज्य विज्ञान शिक्षण संस्थेच्या सूचनेनुसार पूर्ण मराठवाड्यासाठी एकाच ठिकाणी जालना येथे आयोजित केलेलं आहे आणि 2 दिवसापासून यामध्ये आमचे बरेचसे जे सहकारी आहेत, ज्यामध्ये आमचे प्रसिद्धी माध्यम असेल, नंतर तुमचं या ठिकाणी या सर्व विद्यार्थी, शिक्षक आणि काही पालक असतील यांच्या निवास व्यवस्था, त्यांचं जेवण, चहा, नाश्ता सगळी व्यवस्था करणारे या कार्यक्रमासाठी झटणारी जवळपास आमची 32 लोकांची टीम आहे आणि या सर्वांनी अहोरात्र म्हणजे खूप जास्त म्हणजे मेहनत घेऊन हे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन त्यांनी यशस्वी पूर्ण केलेलं आहे। त्याबद्दल त्या सर्वांचेही शिक्षण विभाग माध्यमिकच्या वतीनं मी धन्यवाद मानतो आणि थांबतो।